आशियामधील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पडल्याची माहिती समोर आली। बाजारभावातील सततची घसरण आणि शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेला असंतोष यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्यानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी तातडीनं पावलं उचलण्याचा निर्णय घेतला। त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये ते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहेत। कांदा उत्पादकांच्या प्रमुख मागण्या या कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव जाहीर करावा, आत्तापर्यंत विक्री झालेल्या कांद्यावर प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावं, कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी निर्यात प्रोत्साहन अनुदान 10% वाढवावं जेणेकरून जास्तीत जास्त कांदा विदेशामध्ये पाठवता येईल। मका उत्पादकांसाठीच्या मागण्या मका उत्पादक शेतकऱ्यांकडील सर्व मका प्रति क्विंटल 2400 रुपये हमी भावानं खरेदी करावा, खरेदी केंद्राची संख्या वाढवून शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा द्यावा। सध्या 28 फेब्रुवारीपर्यंत असलेली मका खरेदीची मुदत एप्रिल अखेरपर्यंत वाढवावी म्हणजे नोंदणीकृत केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका हा खरेदी करता येईल। खासदार भगरे यांनी स्पष्ट केलं की कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा। केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे पाकिस्तान, चीन आणि देशांनी भारतीय कांद्यांची बाजारपेठ काबीज केली आहे, त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याचं कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे। त्याचबरोबर भारत-अमेरिका करारामुळे अमेरिकेतून येणाऱ्या शेतीमालावर कुठलाही आयात शुल्क नसल्यानं भारतीय शेतकरी या अडचणीत येईल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा न निघाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आज अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। जो लाल कांदा मार्केटमध्ये आलाय त्याला 700 आणि 800 रुपये भाव मिळतो, उत्पादन खर्च निघत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची जी मागणी आहे की 3000 रुपयाचा हमी भाव मिळाला पाहिजे। त्याचबरोबर आजपर्यंत जो कांदा विकला गेलाय त्याला 1500 रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर एका बाजूला सरकार निर्यातदारांना जे प्रोत्साहन अनुदान रोड टेप जो 1.95 पैसे होतं ते आज त्यांनी 50% म्हणजे 90 पैशावरती केलंय, तर ते पूर्ववत करावं आणि जी निर्यातीची धोरणं ती व्यवस्थित ठेवावी आणि त्याचप्रमाणे सध्या मक्याचं उत्पादन भरपूर आहे, जे हमी भावाने खरेदी 2400 रुपयांनी मका खरेदी केला जातो, त्या केंद्रावरती पुरेशी यंत्रणा उभी करावी आणि ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली त्यांचा मका खरेदी केला जावा या प्रकारची मागणी मी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली। भेट झाली नाही, परंतु पत्र देऊन माझ्या भावना शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।